राजाचा जो पुनर्जन्मच होत होता आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना न कळता न विवरता. आऊसाहेबांना वंदन करण्यासाठी महाराज, महाराणी साहेब आणि युवराज आले. त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर केले म्हणून खेळायला पडून दिले. आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला. आऊसाहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं. आऊसाहेबांच्या अंगे गीतांचे उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. आऊसाहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होता. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे भावानं रामराज्य करा, धर्मराज्य करा. सिंहासनाच्या बाहेर पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी देशपांडे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्याजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा करा. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी आराध्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन.
नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे थोडंसं राहिलं तर